हे एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार आहेत. सो चला, दिवसाची सुरुवात म्हटलं चला सकाळपासूनचाच ब्लॉग स्टार्ट करावा. तर सकाळपासून उठल्यावरती टिफिन वगैरे बनवून दिला आहोंला. त्यानंतर मग थोडाफार एक्सरसाइज झाला. मग नंतर फ्रेश व्हायला गेले. मग आता इकडं फ्रेश होऊन घेतलं सगळ्यात पहिले तर. आणि दोन्ही बाळांचं पण सगळं आवरून झालं होतं. मग मला थोडासा वेळ होता माझ्यासाठी. तर म्हटलं चला आता सकाळचं जे काही स्किन केअर असतं तर ते करून घ्यावं. त्यात केस धुतले होते आज. त्यामुळे आहे ना ते पण थोडंसं एक काम वाढलंच होतं. कारण आहे ना पावसाळ्याच्या दिवसात केस सुकवणं म्हणजे खूप जास्त अवघड काम असतं. सगळ्यात पहिले तर मी काय करते, केस विंचरून घेते. त्यामुळे ना केस लवकर सुकून जातात. त्यानंतर आहे ना मग मी आता माझं जे काही नॉर्मल रुटीन असतं सिरम वगैरे लावायचं तर तेच लावून घेतलं. आता बरेच दिवस झाले हे लावत नव्हते, पण त्यानंतर आहे ना आता जरा पिंपल्स वगैरे यायला लागलेत चेहऱ्यावरती. मग आता असं वाटतं की त्याची गरजच आहे. मग आता ते लावून घेतलं. त्यानंतर आपलं नॉर्मली लिप बाम आणि टिकली वगैरे हे सगळं काही आवरून घेतलं. आणि तोपर्यंत बाळांना मस्तपैकी आवरून दिलं होतं त्या दोघांचं. आणि ते दोघंजण आहेत ना मस्त बसले होते बाहेर. त्यांना कार्टून वगैरे लावून दिलेलं होतं. ते दोघंजण ते बघत बसले होते. आणि आज थोडासा वेळ म्हटलं चला स्वतःसाठी काढूयात. कारण आहे ना सकाळच्या वेळेत ना खूप धावपळ होत असते. कारण त्यांची अंघोळ, त्यांचं खाणं पिणं या सगळ्यातच वेळ जात असतो. आणि आज सकाळपासून ना थोडंसं लवकर सगळं काही आवरत होतं. मग सगळं काही निवांत झालं, अंघोळ निवांत झाली. आणि इकडे दोनच पिल्लं बघा एकदम छान असे आवरून बसले होते. दोघांना टिकी वगैरे लावली होती आणि दोघं पण मस्त बसले होते. बाहेर भरपूर पाऊस पडत होता. दरवाजे वगैरे पॅक करून दोघांना बसवलं होतं. आणि आता त्यानंतर आहे ना सकाळी एकदा टिफिन वगैरे बनवून झाला, आहो गेले की मग त्यानंतर आहे ना मी किचनमध्ये बाळांचं जेवण वगैरे काय होतं म्हणजे नाश्त्यासाठी त्यांना जे काय बनवते ना तर ते सगळं बनवून झाल्यावरती मी लगेच किचन आवरत नाही. कारण मग ते नंतर मला परत आवरावंच लागतं. मग आता इकडे नाश्त्याची भांडी टिफिन केलं होतं तर ती सगळी भांडी त्या अगोदर सगळ्यात पहिलं आणि मला न आवडणारं काम म्हणजे सगळी काही भांडी घासलेली असतात आधी, तर ती फळीला लावून असतो सगळ्यात पहिले. तर ती सगळी भांडी मांडून घेतली. आणि त्यानंतर आहे ना मस्तपैकी ना मी इकडं भांडे घासत बसले होते. आहे ना बघा, आता ना बाळांचा बड्डे लवकरच येतो आहे नेक्स्ट मंथमध्ये. म्हणजे आज पुढच्याच महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये 8 ऑगस्टला त्यांचा बड्डे असणार आहे. मला आता बड्डेची पण तयारी करायची होती. हळूहळू मी घरातल्या बऱ्याचशा गोष्टी आवरून घेतल्यात. जसं की बेडरूम क्लीन करून घेतला, हॉल क्लीन करून घेतला, किचन बऱ्यापैकी क्लीन करून घेतला. जे काही भांडे वगैरे घासायचे होते थोडेफार तर ते घासून घेतले ते. असं बऱ्याचपैकी वरवरची जी काही कामं आहेत तर ती केली आहेत. आणि बाकीची साफसफाई वगैरे तर ती करणारच. आता सॅटर्डे संडे येतो आहे. मग आहो असतील सोबतीला. त्यांच्या मदतीने आहेत ना थोडंफार पडदे वगैरे धुणं हे सगळं काही काम करायचं आहे मला. अशी बरीचशी कामं माझी पेंडिंग असणार आहेत आता काही दिवस इथून पुढचे. मग म्हटलं आता चला पटापट. आणि लहानपणी कसं होतं, जेवढी मला आता बाळांच्या बड्डेची एक्साइटमेंट असते तितकीच मला माझ्या बड्डेची एक्साइटमेंट असायची. म्हणजे अगदी माझा बाळ होईपर्यंत किंवा अजूनही मला माझ्या बड्डेची खूप जास्त एक्साइटमेंट असते. लग्न झाल्यानंतर पण ती माझ्या नवऱ्याने माझी एक्साइटमेंट जपून ठेवली. कारण खूप जास्त मला माझा बड्डे सेलिब्रेट करायला आवडतो. तसंच मला आता लहान मुलांना कसं त्यांच्या बड्डेला हे हवं आहे ते हवं आहे तसं शर्विल चौऱ्याचं चालू असतं. म्हणजे शर्विलला विचारलं तुझ्या बड्डेला केक कोणता हवा आहे, मग तो सांगतो मला कारचा केक हवा आहे किंवा काय. ह्या अशा सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि आता लहान मुलं म्हटलं ना की त्यांच्या बड्डे आपल्याला करणं भारी असतं. त्यांच्यासाठी सगळे गिफ्ट्स वगैरे करणं, डेकोरेशन्स करणं खूप भारी वाटतं. जसं की आपल्या बड्डेला आपल्याला इच्छा असायची आणि माझी तर खूप जास्त इच्छा असते माझ्या बड्डेची. आता आहे ना हा व्लॉग किंवा याच्या पुढच्या व्लॉगमध्येच तुम्हाला आहे ना बाळांच्या बड्डेसाठी जी काही मी खरेदी करणार आहे ते सगळं दिसेल. तर मग आहे ना इकडं एवढं सगळं बोलते मी तुमच्यासोबत, पण तेवढ्या वेळात आहे ना माझं किचन वगैरे सगळं आवरून झालं, भांडे सगळे घासून झाले होते. आणि एकदा की किचन आवरलं ना की एवढं भारी वाटतं की परत त्याच्यावरती काही स्वयंपाक बनवावंच नाही असंच वाटत असतं मला. पण त्यानंतर मला बाळांचं जेवणसुद्धा बनवायचं होतं. तर आहे ना मस्त असं किचन आवरून घेतलं होतं. त्यानंतर म्हटलं आता जेवण बनवते. तुम्ही किचन बघू शकता किती क्लीन केला होता. पण थोड्या वेळानंतर परत त्याच्यावरती स्वयंपाक करायचा म्हटल्यावरती परत तेच होतं. आणि एवढं सगळं मी छान क्लीन करून घेतलं होतं. बाळांची गडबड बघा, इकडे उषा खाली घेणं चालू होतं, इकडे एकाचं घेणं चालू होतं. दोघांचं काम चालू असतं. आणि मला काम वाढवायचं कसं हे त्या दोघांना अगदी बरोबर माहीत झालंय. हे बघा आता हा मस्तपैकी बसल्या, दोघांना बिस्किट्स दिले होते खायला. ते दोघं जण बिस्किट्स वगैरे खात होते आणि छानपैकी बसले होते. म्हटलं चला आता त्यांचा बड्डे येतोय. मग ना त्यांची जी काही शॉपिंग करायची ती तुम्हाला मी ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतेच. तोपर्यंत आमच्या इथे पाऊस पण थोडाफार कमी होता आज सकाळी. त्यानंतर मग परत चालू झाला. पण एवढं भारी वातावरण झालं आहे, मस्त अशी ग्रेनरी झाली आहे पूर्ण गार्डनमध्ये. पण आहे ना गवत वगैरे आले, पाणी तर साठतंच आहे भरपूर प्रमाणात. पाऊस झाला की पाणी साठतं, पण तेवढंच पाऊस कमी झाला की ते पाणी पण ओसरून जाते. आणि तुम्ही ग्रेनरी बघू शकता. जेवढं उन्हाळ्याच्या दिवसात छान दिसत नाही ना तेवढं पावसाळ्यात बाहेरचं वातावरण खूप भारी दिसतं. आणि झाडं वगैरे पण मस्त अशी फ्रेश आणि टवटवीत वाटतं.
सो चला आता आहे ना एवढं सगळं मी करत होते पण शर्विन माझ्याजवळ आला आणि त्याचं हे असं डायनासोर सोबत डायनासोर बघू तुझा नोज कुठे आहे त्याचं नोज अजून असं कोण आहे ते हो डायनासोर आहे तो डायनासोर्स तर कट टू डिरेक्टली संध्याकाळ दिवसभर म्हणजे जे काय होतं तर थोडंफार शेअर केलं तुमच्यासोबत त्यानंतर मग बाळांना झोपवलं वगैरे आणि आता उठलेत दोघं जण मस्तपैकी त्यांचं खाऊन वगैरे झालं आता मला स्वयंपाक करायचा एरोप्लेन तुला केक आता त्याचा बर्थडे आहे ना सो त्याचं डिस्कशन भरपूर चालतं की काय करायचं आहे काय नाही सो त्याचं केकसाठी तुम्ही बघा किती तो नावं सांगतो कोणते कोणते केक्स पाहिजे अजून अजून आता काय म्हणतो JCBचा केक म्हणतो का ना कोणता नको ब्लॅक कारचा केक पाहिजे अजून मग डायनासोरचा केक पाहिजे क्रेनचा ओके अजून क्रेनचा केक हवा आहे ओके अजून कसला केक पाहिजे तुला सांग क्रेनचा केक हवा आहे आता आम्हाला जसे जसे आम्ही फोटोज बघणार ना केकचे तसे अजून अजून आम्हाला वेगवेगळ्या आयडियाज येतात मध्येच मग प्लेन येतं थार येते अजून रेड कलरची कार पाहिजे कधी ब्लॅक कलरची कार पाहिजे असे सगळं चालू असतं नुसतं डिस्कशन आमचं हो ना बाबू आणि ऐक ना फुगे कुठे लावायचे आपल्याला फुगे वरती फुगे लावायचे आणि काय लावायचे कोणत्या फुगे कोणत्या कलरचे लावायचे व्हाईट कलरचे फुगे पाहिजे ओके आणि डायनासोर त्याला आता हल्ली आहे ना म्हणजे लहान मुलांचं कसं जे एखादं वेगळं काही कार्टून बघितलं तर तेच आवडतं तसं त्याला डायनासोर खूप आवडतं ते सो मग म्हटलं आता डायनासोरचं पण काहीतरी थीम करायचं चालू होतं बघू आता केकचं अजून ऑर्डर द्यायची आहे बट ज्यावेळेस देईल त्यावेळेस मग एक दोन थोडंसं डिस्कशन करू त्याच्यासोबत पण जसं जमेल तसं नाही का तेवढ्या KGच्या केकमध्ये जर ती डिझाईन होत असेल वगैरे तर असे थोडेफार मी ना स्क्रीनशॉट्स वगैरे काढून ठेवलेत ऑनलाईन सो आता बघू कसं होत आहे आणि इकडे माझं शौर्य से हाय तुला कसं केक पाहिजे एक तुला केक कसा हवाय हॅपी बर्थडे कसा ओके असं मिनटाला बदलत राहतं कोणता केक पाहिजे कोणता नाही सो चला आता जेवण बनवायचं आणि आज जेवणात आहे ना एकदम हलकंच काहीतरी बनवणार आहे फक्त माझं चाललं आहे की मुगाचे डोसे बनवायचे मूग डाळीचे डोसे आणि सोबत आहे ना चणे भिजत घातले होते सो चणे राईस बनवायचं आहे एकदम सिंपल असा मेनू असणार आहे सो पटापट आता मी ना बनवून घेते आणि मूग डाळीचे एवढे हेल्दी डोसे असतात ना म्हणजे जरी तुम्ही वेट लॉस करत असाल तरी पण तुमची लहान बाळं असतील तरी पण थोडीशी मिरची कमी टाकून वगैरे पण एवढे अप्रतिम लागतात ते डोसे सो तुम्ही नक्की ट्राय करा आपण जर नॉर्मल ते डोसे खातो फक्त हिरवे जे मूग असतात त्याचे पण डोसे बनवतात ते वेगळे आणि मूग डाळ असते ना आपली त्या मूग डाळ आणि हरभरा डाळ मिक्स करून आहे ना त्याचे पण डोसे खूप भारी लागतात सो मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज त्यासाठी ना सगळ्यात पहिले तर ना आपल्याला डाळी भिजत घालायचं ते इकडे बघा मी ना हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ अशी भिजत घातली आहे आता हिला ऑलमोस्ट 2 ते 3 तास फक्त भिजत ठेवायचे आणि ही बऱ्यापैकी भिजली आहे चांगली आणि मला उशीर झाला होता थोडासा सो मी थोडी उशिरानेच बनवणार आहे तसं पण सो आगोंडला तर यायला उशीरच होतो तसं पण त्यामुळे मग काही एवढी काही नाही आहे सो आत्ता मला पहिले तर आहे ना ते मूग चांगले भिजू द्यायचेत म्हणजे मूग आणि हरभऱ्याची डाळ छान भिजू द्यायची ती भिजल्यानंतर मी तुम्हाला जी काय पुढची रेसिपी असते ती दाखवते तोपर्यंत आता आहे ना मस्तपैकी ना चणे भिजत घातले होते सो त्याचा भात बनवून घ्यायचा आहे मला राईस थोडंसं बटाटा वगैरे टाकून तो पण खूप जास्त हेल्दी असतो सो ते बनवून घेते आणि त्यानंतर मग आहे ना तुम्हाला डोस्याची रेसिपी मी तुमच्यासोबत एकदम क्विकमध्ये शेअर करते सो चला सो आहे ना मूग डाळीचे डोसे बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तर आपल्याला मूग डाळ थोडीशी हरभरा डाळ भिजत घालायची आहे त्यानंतर मग त्यामध्ये थोडासा लसूण हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार जर तिखट खात असेल तर थोडीशी जास्त त्यानंतर आपल्याला त्यात थोडेसे जिरे टाकायचे ते आणि हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे सो आहे ना हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं पण त्याआधी आहे ना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून आहे ना मीठ सगळीकडे पूर्ण व्यवस्थित त्या बॅटरला लागलं जातं सो आता हे सगळं आपल्याला जे बॅटर आहे याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून आपल्याला सगळं बारीक करून घ्यायचं आहे आणि हे आपण बारीक वाटून घेतलं आहे सो त्यामध्ये फक्त थोडीशी हळद ॲड करायची या व्यतिरिक्त काही टाकायचं नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये कोथिंबीर टाकू शकता मेथी असेल तर मेथी किंवा पालक
या सगळ्या गोष्टी पण टाकू शकता. जर पालक टाकली तर ते त्याला थोडंसं नाव वेगळं जाणार की मूग आणि पालकचे डोसे असं टाईपमध्ये. सो त्यानंतर आहे ना मस्तपैकी असा तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यावरती ना, आता हा नॉनस्टिकचा तवा आहे त्यामुळे मला फारसं तेल लागत नाही. मी फक्त एकदाच तेल टाकते आणि त्यानंतर मी अजिबात तेलाचा वापर करत नाही. सो हे तसेही हेल्दीच असतात आणि त्यात जर तेलाचा वापर नाही आहे तर ते अजूनच हेल्दी बनून जातात. सो इकडं मस्तपैकी तेल पसरून घेतलं आणि मी इंडक्शनवर करत होते त्यामुळे मला थोडीशी साईज छोटी करावी लागली. ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता. सो एवढं मस्तपैकी तेल लावून घ्यायचं. तवा छान गरम झाला आहे आणि आता आपल्याला त्याच्यावरती हे बॅटर टाकायचं आहे आणि हे बॅटर तुम्ही टाकून आहे ना मस्तपैकी चमच्यानेच पसरवून घ्यायचं, जेणेकरून आहे ना ते पूर्ण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं. तर हे छोट्या चमच्याने मी ना सगळीकडून पसरून घेते, त्यामुळे ते ना सगळीकडून व्यवस्थित शिजलं पण जातं आणि कुठे जाड वगैरे राहत नाही. सो असं सगळीकडे नाही आपल्याला एकदम मस्त बॅटर हे करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही ना हे एवढे क्विकमध्ये बनतात ना, फक्त एवढंच की डाळ थोडीशी आधी भिजत घालावं लागते. 1-2 तासात डाळ भिजून जाते. 2ही नाही, 1.5 तास जरी म्हटलं तरी तेवढ्यात भिजून जाते. आता एक साईडने छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता त्याला कलरसुद्धा एवढा छान येतो आहे ना आणि आपला मस्तपैकी डोसा असा तयार झाला आहे. सो इकडे आहे ना मी मस्तपैकी डोसे बनवून घेते आणि हे बघा एवढे भारी होतात आहे ना, मस्त असे क्रिस्पी डोसे बनवून घ्यायचे. आता माझ्यासाठी बनवून घेतलेत, अहो आले की मग त्यांच्यासाठी बाकीचे बनवणार. सो असा काही माझं मेनू, अहो आले की मग त्यांच्यासाठी बनवेल असा काही मेनू आणि सोबत येणार लोणचं. एक नंबर. आता मी लगेचच खाणार आहे, सो तुम्हाला टेस्ट सांगते याची कशी झाली आहे. मिरची वगैरे तुमच्या अंदाजाने टाकायची, मी थोडीशी जास्त टाकते कारण ना तिखट स्पायसी जे असते ना भारी लागतं. सोबत दही, लोणचं आणि चटणी आपण जी नॉर्मली डोशांसोबत करतो त्या चटणीसोबत पण खूप भारी होतात हे. सो नक्की तुम्ही ट्राय करा आणि कसे झालेत हे मला कमेंटमध्ये सांगा.